मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावरून भाजप आणि महाविकास आघाडीचे सदस्य यांच्यात श्रेयवाद सुरू झाला होता। रविवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नूतन इमारतीचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे। मात्र उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनात सभापती, उपसभापती आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीचे सभापती तन्वी कमलेकर यांनी केला। शनिवारी परस्पर उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा घेतला। या उद्घाटन समारंभाला खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिसभाई नायकोडी, शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांच्यासह भाजप विरोधी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, पंचायत समिती सदस्य सूरज मखदूम, सुजाता पाटील, शोभा मोहिते, गायत्री घोरपडे, सहयोगिता कोळी, रिदा मुजावर, सुप्रिया तवटे, स्नेहल पाटील, अरविंद सपकाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यामुळे मिरज पंचायत समितीच्या इमारत उद्घाटनावरून भाजप विरुद्ध सर्व पक्ष एकवटल्याचे चित्र दिसून आले। रविवारी भाजपच्या वतीने या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा ठेवण्यात आला आहे। मात्र यापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा केला। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी मिरज तालुक्यातल्या सगळ्या गावात उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर पत्रकार बंधू भगिनी मित्र, हा उद्घाटनाचा कार्यक्रम कित्येक महिन्यापासून हा रखडलेला। या शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणा झाली। हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झाले, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत। आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती, आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना ह्याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती, वेगवेगळ्या सरकारांनी दिली। प्रथा अशी आहे आणि आम्ही समजून घेऊ की ज्या ज्या ठिकाणी सत्ता ज्यांची येईल त्यांनी कार्यक्रम नियोजित करावा, सगळ्यांना बोलवावं, कार्यक्रम घ्यावा। आता ह्या जिल्ह्यात जत तालुक्याची इमारतीचं काम सुरू करताना पालकमंत्री आणि तिथले स्थानिक आमदार दोघच करून घेतात, इतर कुणालाही बोलवत। एमएससीबीच्या कार्यक्रमाला तर आटपाडीला स्थानिक आमदारांनाच शिवसेनेच्या बोलवलं नाही, दुसऱ्या शेजारच्या मतदारसंघातले आमदार पालकमंत्री घेऊन त्याचं उद्घाटन करतो। जनतेचा, शासनाचा पैसा आम्हीच तुम्हाला दिलाय आणि त्यामुळे आम्हीच तुमचं काम करतो, अशी भावना लोकांपुढे नेण्यासाठी हा उद्योग चालला। दुर्दैवानं वनखडे सरांनी सांगितलं मोठ बांधली पाहिजे, खरं आहे, आणि म्हणून बांधली गेली। पूर्वी नसल्यामुळे काही लोकांना त्याचा फायदा वेगवेगळ्या वेळेला झाला आणि त्यातनंही राजकारण घडलं। आपण खूप काहीतरी मोठं आहे अशी वागणूक काही लोक ह्या मतदारसंघात देत असतील, ते तर पूर्णपणे चुकीचे। आणि आम्ही संधी दिली की चांगला कार्यक्रम एकत्र घ्यायचा आहे। लोकांची अडचण होते, नवीन इमारत बांधायची होती म्हणून बऱ्यापैकी जुन्या इमारतीचं मेंटेनन्सचं काम थांबलेलं आहे, ती धोकादायक असू शकते। नवीन इमारत बांधली आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊया, त्या ठिकाणी कार्यक्रम तुम्हाला वेळ लागतो की मला बसायला तरी जाऊया। आमदार साहेब ह्या ठिकाणी मीटिंग घेतली तरी दम बाजी सुरू। काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू, कुणाला तरी ऐकून तुम्ही रेटून काही निर्णय घ्यायला लागला। सत्ता ही कुणाचीही कायम नसते आणि त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना ह्या पंचायत समितीत गेले 3 वर्ष प्रशासक काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचं राज्य करायचा प्रयत्न केला, मनाप्रमाणे करायची सगळी चौकशी, की आता तुम्हाला कोणतरी थांबवत असलं
उद्या सत्तांतर झाला ती सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचा प्रयत्न झाला. प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक 10-10, 15-15 वर्ष एका ठिकाणी ठेवून त्यांच्या माध्यमातून सत्ता त्या गावची चालवून तिथं भ्रष्टाचार करायचा सरकार खूप मोठा डाव ह्या मिरज तालुक्यात रचला गेला आहे आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं आणि त्यांनी त्यांचंच ऐकायचं हा प्रकार झाला आणि त्यातनं हा कार्यक्रम लांबवायचा प्रयत्न झाला. कित्येक दिवस चालले मंत्री येणार आहेत, मंत्री येणार आहेत. अहो मंत्री येणार आहेत म्हणून काही कार्यक्रम थांबवायचा. ही इमारत मंत्र्यांसाठी बांधलेली नाही, ही सामान्य लोकांच्या सेवेसाठी बांधलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी सभापतींनी निर्णय घेतला. आज उद्घाटन घ्यायचा आम्हाला निमंत्रित केलं. जिल्हा परिषद अध्यक्षा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. जयंत पाटील साहेब आता ह्या तालुक्यातले आमदारच आहेत, मी या तालुक्याचा खासदारच आहे. सरकार या तालुक्याचे लोकप्रतिनिधी होते आणि आज इद्रिसबाई सुद्धा ह्या तालुक्यातलेच असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र घेऊन हा आज कार्यक्रम उद्घाटन घेतलेला आहे. याच्यात राजकारण म्हणून काय करायचा हेतू नव्हता, पण जनतेला ही बांधलेली इमारत लवकर सुपूर्द करायचं, लोकार्पण करायचा हेतू होता. तो पार पाडलेला आहे. सगळ्यांनी ह्या नवीन इमारतीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. या ठिकाणी चांगले निर्णय सदस्यांनी मिळून घ्यावेत सगळ्यांनी, असं मी त्यांना सांगतो. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आज एक पुरोगामी विचार पुढे न्यायची जबाबदारी सगळ्यात मोठा तालुका जिल्ह्याचा ह्या नात्यानं तुमच्या सगळं पदाधिकारी आहे की तुम्ही प्रामाणिकपणे तुमची जबाबदारी पार पाडावी अशी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ह्या लोकार्पण सोहळ्याच्या विधान परिषदेचे सदस्य नाईकवाडी साहेब, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते माननीय अजितराव घोरपडे सरकार, चांगली इमारत आपल्या पंचायत समितीच्या आवारात उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती आणि सदस्य सर्वांनाच न्याय देण्याचं काम या इमारतीतून करतील. अतिशय चांगल्या पद्धतीनं इमारतीचं काम झालेलं आहे आणि चांगली व्यवस्था मिरज तालुक्यातील जनतेसाठी आज उपलब्ध होते. त्याचं उद्घाटन या निमित्तानं झालं. मला स्वतःला मनापासून आनंद आहे. मला 5:45ला हरिकोटला एक लग्न आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी पुढे जाणार आहे. पण पुढचा कार्यक्रम रीतसर या ठिकाणी होणार आहे. मला फक्त एकट्याला जायची परवानगी आहे, बाकी कुणाला नाही. त्यामुळं मी पुन्हा सभापती तन्वी, उपसभापती, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व उपस्थित सदस्य आणि सर्वच मान्यवरांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.